नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलो आहे एकोड पाचोड या गावात आसरा माता केसरी पर्व दुसरे. जवळजवळ 15 दिवसापूर्वी याच फाटीवर एक मैदान पार पडलं. खूप छानरित्या आणि सुखरूप असं मैदान पार पडलं आणि पुन्हा या मैदानावर मैदानाचं आयोजन करण्यात आलंय आणि खूप छानरित्या असं काम चालू आहे बघा मित्रांनो. तसे आयोजक जिल्ह्याचे व तालुक्याचे सदस्य आपल्यासोबत आहेत. तर चला आयोजकांकडून जाणून घेऊया काय काय मैदानात बदल केलाय आणि कशा पद्धतीने काम चालू आहे. नमस्कार. नमस्कार, मी सचिन गोडके. कशा पद्धतीने काम चालू आहे काम मैदानात? चालू आहे आता लेवलचं काम चालू आहे आणि हे पहिल्या वर्षाला जे आहे का आपली पट्टीत थोडं डाबडूब होते. ते पूर्ण पट्ट्या रिपेअरिंग करून क्लिअर करून समजा क्लिअर केलंय पूर्ण. मैदानाचं नियोजन एक नंबर आहे. आपण जे आहे का 12 तारीख ठेवली होती पहिली, पण काय झालं सलबतपूरचं मैदान आल्यामुळं आपण 18 तारीख ठेवली आता. कशा पद्धतीने काम चालू आहे? काय मैदानाची कशी तयारी चालू आहे? आता पूर्ण नियोजन झालेलं आहे. मित्रांनो आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष दुराभाऊ खडके. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपण या एकूण पाचोड नगरीमध्ये आलेलो आहे आणि आताच इथं एक मैदान चांगल्या प्रकारे पार पडलं होतं आणि त्या मैदानात मध्ये डबल परमिशन घेतलं होतं, कारण आयोजकांची इच्छा होती की आम्हाला 2 मैदान करायची. त्याच्यामुळं आम्ही त्यांना डबल परमिशन काढून दिलं होतं. काही कारणास्तव ती तारीख लांबण्यात आली होती. आता ती 18 तारीख केलेली आहे. आणि ह्या 18 तारखेला मागच्या मैदानात भरपूर चर्चा झाली, लोकांची फाट्या अशा तशा भरपूर चर्चा झाली. आणि आता ह्यावेळेस फाट्याचं काम पण एक नंबर चालू आहे आणि पूर्ण फाट्याचं काम करून सनी 18 तारखेला मागच्या वेळेस जसं मैदान झालं ह्यावेळेसही तसंच मैदान होईल एक नंबर. मैदान मागच्या वेळेस पण खूप सुखरूपपणे पार पडलं होतं मित्रांनो. आणि अजून बैलगाडी मालकांचा विचार करून तुम्ही बघू शकता फाट्यांची रुंदी आणि फाट्यांची लांबी, तसंच सगळं बाकी बारकाईनं काम केलंय. किती सांगता येईल फाटीचं अंतर रुंदी? फाटीचं मधलं जे अंतर आहे ते 15 फुटाचं आहे रुंदीला आणि लांबणीचं जे अंतर आहे तर ते 1000 आहे. तर मागच्या वेळेस आम्ही 950 ठेवलं होतं, ह्या वेळेस पण 950 अंतर ठेवणार आहे आम्ही. 900 प्लसच राहणार रस्ता. अजून काय काय कमी भरून काढण्यात आलेल्या मैदानात? ह्या मागच्या वेळेस ज्या कमतरता वाटल्या ह्या वेळेस त्या पूर्ण भरून काढण्यात येईल, कारण फाट्यात कुठं थोडंफार अडचण झाली काही लोकांना. त्या फाट्याची पूर्णता कमतरता जी होती ती भरून काढली. आणि मागच्या वेळेस जर बघितलं आपण मैदानाचं तर 4.5 ला फायनल झालं. आपल्या इकडं जर बघितलं तर एक 50-55 गट घेऊन 4.5 ला फायनल घेणं हे शक्य नाही, पण सुरेश सरने ते करून दाखवलं आणि पूर्ण लोकांना एक नंबरचे निकाल दिले आणि नियोजन एकदम भारी केलं त्यांनी. आणि ते नियोजन गावकऱ्यांना आवडलं आणि त्या आवडलेल्या नियोजनावरती परत मैदान घेतलं त्यांनी. नमस्कार आणि मित्रांनो. इथं तसं जर विचार केला परत लोक विचारतील एक 8-8-10 दिवसांनी का मैदान होतंय, तर इथं मैदान होण्यामागचं कारण म्हणजे हे एक पडीत जमिनीला त्यांनी मैदान बनवलं आणि ह्या मैदानावरती पाऊस जून पर्यंत सतत 8 दिवस 15 दिवसाच्या अंतराने सतत मैदान होत राहणार. कारण आजूबाजूच्या गावाची जे उत्सुकता लोकांची भरपूर वाढलेली आहे आणि सुरेश सरने हे मैदान तयार करण्यासाठी खूप मदत केली. आणि हे जे मैदान झालं या मैदानातून आजूबाजूच्या गावाचं पण नाव होणार, कारण इथं आता भरपूर लोक मैदान घेणार आहे. त्यामुळं ह्या मैदानावरती परत परत का मैदान होतं अशी चर्चा झाली नाही पाहिजे, कारण इथं प्रत्येक महिन्यामध्ये 2-3 मैदान होणार आहेत. आपण तालुका अध्यक्षपदी असल्यामुळं आणि आपल्या तालुक्यामध्ये खूप साऱ्या बरेच मैदान होत आहेत, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? नाही, ज्यावेळेस तालुका अध्यक्षपदी नेमण्यात आली त्यावेळेसच माझा असा विचार होता की आपल्या तालुक्यामध्ये भरपूर मैदान झाले पाहिजे, कारण मी पण बाहेर खेळायला जातो. बाहेर खेळायला गेल्याच्या नंतर भाडे जाणं येणं भरपूर काही अडचणी येतात. एवढं दूर जाऊन जर आपण भाडे टाकतो 8-8, 10-10 हजार, त्यापेक्षा आपण जवळच खेळायला कितपर्यंत चांगलं असतं. त्याच्यामुळे मी आता भरपूर आम्ही सुरेश साहेबांनी आम्ही जानेवारीमध्ये एक 5-5 दिवसांनी पूर्ण मैदानाचे नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन जानेवारीचं झालं का फेब्रुवारीमध्ये पण भरपूर तारखा फिक्स झालेले आहे. त्याच्यामुळे ह्या मैदानावरती सतत मैदान चालू राहणार. बघा मित्रांनो, खूप छान असं बैलगाडी मालकांचा विचार केलाय
तसंच नुकतंच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले सुरेश भाऊ राठोड हे सुद्धा आपल्यासोबत आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपल्या जिल्ह्यात आता नुकताच नियुक्ती झाली. जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी आपल्याला निवडून देण्यात आलं व सर्व बैलगाड्या मालकांचा चांगला सपोर्ट आपल्याला मिळाला. आणि खरं बघितलं तर ह्या मागच्या 1-2 महिन्यात आपलं कार्य बघून सगळेच बैलगाडी मालक आपल्यावर खुश आहेत आणि आपल्या नियोजनाखाली बरेचसे मैदान पार पडतायत. आणि हे मैदान मागचं खूपच छान पार पडलं होतं. आता दुसरा पर्व भरवण्यात आलंय. काय सांगता येईल मैदानाबद्दल? जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला की उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडण्यात आलं आणि गाडा मालकांचा खूप प्रेम आहे. तर सर्वप्रथम मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद बोलू इच्छितो. आणि जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गाडा मालकांनी, ती योग्यरित्या मी पार पाडेन आणि त्या पदाला पूर्ण प्रयत्न करेल की योग्य तो न्याय देईल मी. आणि दुसरा विषय जो आहे, आता हे मैदानाचं हे बोलले की हा मैदान आहे. तुम्हाला सांगतो की छत्रपती संभाजीनगरच्याही बाहेरच्या जिल्ह्यामधून काही लोक मला फोन करून बोलवतात की सर तुम्ही या आम्हाला आणि मैदानाचं आयोजन वगैरे करून द्या. काय झालंय माहितीये का, आपल्याकडे लोक सक्षम आहेत पण अजून ह्या खेळाकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं कोणी दिलं नव्हतं. तर आपण त्यांना असं प्रयत्न करतोय की लक्ष देऊन त्यांना पाट्या पाडून देणं, अंतर किती असला पाहिजे, बक्षिसाचे कसं तुम्हाला खिशातून तुमचे पैसे नाही जातील आणि गाडा मालकांना पण व्यवस्थित पुरेल असं मैदान त्यांना नियोजन करून देण्याचं काम चालू आहे. ती माझी जबाबदारीच समजतो मी. काय माहितीये का, छत्रपती संभाजीनगर मधला एक गाडा मालक, एक तर पहिले आपला जिल्हा दुष्काळी असं आपण पूर्ण महाराष्ट्र आम्ही बघतो, मराठवाडा पूर्ण दुष्काळी भाग असं समजले जातं. तर ह्याच्यामधला जो गाडा मालक तो शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना 10-10 हजार रुपये देऊन खूप लांब पर्यंत 300-300, 400-400 किलोमीटर जाऊन खेळणं खूप अवघड होतं बघा. त्याच्यामुळं आत्ताच आम्ही कोणीतरी मोबाईल काढला आणि जर समजा एक त्यांनी उदाहरण मला सांगितलं की जर समजा 250-300 जर गाड्या भाऊ म्हणे आपल्या संभाजीनगरच्या दुसऱ्या भागात जातात आणि जर त्यांना 8,000 रुपये जर लावलं म्हणे आपण हिशोब, तर 20-22 लाख रुपये एका मैदानाला गाडी भाडं जातं म्हणे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या गाड्या मालकांचं. तर तेवढ्यात म्हणे आपण एखादा खूप मोठे मोठे मैदान घेऊ शकतो जे आपण हौशीने दुसरीकडे जाऊन खेळायला प्रयत्न करत असतो. तर मी बोललो हे तुम्ही आज कॅल्क्युलेशन केलंय, मी मागच्या वर्षीच केलं होतं. आणि आज जे समजा तुमचे 250-300 लोकांचे 10-10 हजार रुपये एका मैदानाचे वाचतायत, त्याच्यासाठीच हे नियोजन केलंय. जरी मला हे बोलत असतील की हे मैदान जेवढे भरवतोय त्याच्या मागे मी आहे, पण ह्यांचा कष्ट खूप आहे. आयोजक पण उत्सुक आहेत, गावकरी खूप उत्सुक आहे हा मैदान घेण्यासाठी. मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वांनीच ह्या क्षेत्राला थोडस सहकार्य करावं. क्षेत्र म्हणजे आपले जे शेतकरी बांधव आहेत, गाडा मालक आहेत, त्यांना जर तुम्ही आज जर आम्ही बघत असतो मुंबई सारख्या ठिकाणी घोड्याच्या रेसला खूप मोठ्या लोकांकडे घोडे आहेत, जी आपण हॉर्स रेस असं बोलतो. पण शेतकऱ्याकडे आहे ना हजारो वर्षाची परंपरा आहे आपली की गाडा पळवतात, ते बैल पळवतात. अशी त्यांची परंपरा जपण्याचं काम आपण करतोय आणि हे माझ्या हातून घडतं, हे माझं मी भाग्य मानतो. आता नुकतंच आपण बघितलं की हे मैदान पार पडलं आणि पुन्हा मैदान घेण्याचा प्रयत्न ते पण खूप छान रित्या चालू आहे. तसंच बाकी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मैदानाचे बॅनर वगैरे पडलेत. कसं काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? नाही, कसं आहे माहितीये का, एक आपण ग्रुप आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि त्याच्यामध्ये आता पहिला जो एक विषय आहे की हा मैदान जो होता तो 12 तारखेला आयोजन केलं होतं आयोजकांनी. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सलबतपूर जे आयोजक आहेत, सलबतपूर देवगडचा काल जो मैदान झाला 11 तारखेला, त्यांचा फोन आला म्हणे साहेब आम्हाला इथं मैदान ठेवायचं 11 तारखेला. अरे म्हणलं परमिशन काढलेली आहे एकड पाचोडकरांनी, तर तुम्ही मैदान पुढे. पण त्यांनी बोलले नाही सर आमचं यात्रेचं मैदान आहे. ते लक्षात घेता मी विनंती केली एकड पाचोडकरांना आणि सांगितलं की बाबा त्यांचं मैदान तुम्ही एक दिवसात जर घेतलात तर एक मैदान आपल्या जिल्ह्यामधला कमी होतोय व आपल्या जिल्ह्यातला एक मैदान कमी झाला म्हणजे माझ्या गाडा मालकांचे
जे 10,000 रुपये तिकडे जातील दुसऱ्या जिल्ह्यामध्ये खेळायला गाडी भाडं जाईल ते म्हणलं वाचणार नाही. तर मी हात जोडून विनंती केली स्थानिकां जे सरपंच आहेत, जे आयोजक आहेत, हे घोडके सचिन घोडते, आमचे जिजा घोडके जे आहेत, यांना सर्वांना मी सोबत घेऊन बोललो, विनंती केली. आणि आमच्या जिजानी तो विषय बोलले की नाही साहेब ठीक आहे, तुम्ही जर बोलत असाल पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विषय असेल तर आम्ही कधी पण एक पाऊल तुमच्या शब्दाखातीर आम्ही परत येतो. आणि ते परत होऊन त्यांनी 18 तारखेचं मैदान ठेवलं. आपल्या जिल्ह्यामध्ये 8-8 दिवस मी तारखा घेतो, तुम्ही बघत असाल प्रत्येक ह्याच्यामध्ये 8-8 दिवसानंतर तारखा घेतो. एकच उद्देश आहे की प्रत्येक मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या गाडा मालकाला स्पर्धक म्हणून भाग घेता यायला पाहिजे म्हणून. साहेब आता सध्या या मैदानाचं मागच्या वेळेस बरीचशी चर्चा झाली होती की त्रुटी राहिली, काही फाट्या बरोबर नाही, असं तसं. मैदान पहिलंच असताना पहिलंच नियोजन असल्यामुळे थोड्याशा अडचणी आल्यात. काय कशा पद्धती अडचणी भरून काढल्यात? कसं आहे माहिती आहे का एक गाडा मालक चा असं आहे की त्यांना त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे आणि हे प्रयत्न आयोजक करत असतो. त्यामध्ये आता येत्या अत्याधुनिक जो काळ येतोय तो जमिनीचे वाढलेले रेट व हा जो मैदान आहे तो शहराच्या जवळ असल्या कारणाने जो किंवा दुसरे जे मैदान आहेत जमिनीचे जे भाव वाढले त्याच्यामध्ये कोणाला पण आता असं वाटत नाही की बैलगाड्या शर्यतीला जागा द्यावी किंवा त्याच्यामध्ये पळवावं. तर काही अपेक्षा वाढत राहतात. गाडा मालकांना पण मी समजून सांगत असतो की आयोजकांना पण कुठेतरी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तरी पण मी गाडा मालकांचाच माणूस आहे ह्या तऱ्हेने मी आयोजकांना बोललो की म्हणलं तुमच्या पाट्याचं कुठे जे डागडुजी करणं आहे, किंवा कुठे खड्डे आहेत किंवा जी समोरची जागा तुम्हाला दिसत असेल ती जागाचं प्लेन करायचं जे काम ते आता त्यांनी माझं ऐकलं व धुराजी खडके जे आपले तालुका अध्यक्ष आहेत त्यांचाही शब्द ऐकला. आपले बालानगरचे मजीद पठाण आहेत, हे आपले कोषाध्यक्ष आहेत पैठण तालुक्याचे. त्यांना सर्वांना हे जी मंडळी आली व त्यांनी आयोजकांनी एवढं सकाळपासून ट्रॅक्टर लावलाय बघा तुम्ही ज्या फाट्यावरती आहेत, एवढी त्यांची खोली करून घेतली की अजिबात गाडा मालकांना त्याचा त्रास नाही होणार. असे आयोजक आपण बोटावर मोजण्या एवढेच आहे. नाहीतर काही आयोजक काय करतात, जागा आखडायला नसेल तरी आमच्या मैदानाला या असं जे खोटं बोलून मैदान पण घेणाऱ्या आयोजकांवरती आमचं लक्ष आहे व त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचे पण दिवस लांब नाही आहेत, ते लवकरच आम्ही करू. खूप छानरित्या माहिती दिली मित्रांनो. आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच छत्रपती संभाजीनगर तालुका अध्यक्ष, तसेच आपल्यासोबत पैठण तालुक्याचे कोषाध्यक्ष आणि आयोजक मंडळी हे सर्व आपल्यासोबत आहे. आणि आपण बघायला आलो तो आजच्या मैदानाचं काम कशा पद्धतीनं चालू आहे तर तुम्ही बघू शकता. मागच्या मैदानात ज्या ज्या कमतरता राहिल्या होत्या त्या खूप छानरित्या अशा पूर्ण करण्यात आलेल्या आहे. तरी बैलगाडी मालकांना काय सांगता येईल आपल्याकडून? बैलगाडा मालकांना हे सांगणं आहे की तुमच्यासाठीच मैदानावर एवढे सर्व अपार कष्ट करतायत, आयोजक असेल, कमिटी असेल, सर्व असेल. किंचितही डोक्यामध्ये एवढं शक नका आणून मैदानावरती शोभा वाढवा. गावकरी उत्सुक आहेत, आयोजक उत्सुक आहेत तुमच्या स्वागतासाठी. आदत वासरा आणा, दुसऱ्या आणा, व्यवस्थित पळवा, तुमचा खर्च वाचतोय. आणि असेच आपले छत्रपती संभाजीनगर मधले जे मैदान आहेत त्यांना रिस्पॉन्स द्या व दुसरीकडे खर्च करण्यापेक्षा इकडे खेळा आणि इथंच गुलालात राहा. आणि आयोजकांचं मी परत एकदा धन्यवाद करतो ह्या गोष्टीमुळे की त्यांनी एवढं विचार केलाय की एक 40 गट किंवा 50 गट जरी झाले प्रत्येकाला गटालाच गुलाल देतो. एक खेळ असतो बघा गट टू फायनल नावाचा, त्याच्या गटामध्ये जो येतो त्याला बक्षीस दिलं जातं. तशाच प्रकारचं 3 फेऱ्यामधलं पहिले असं इकडे आपण संकल्पना आणलेली आहे. गट पास झालेल्यालाच एक सायकल म्हणून भेट देतो आपण, म्हणजे त्याला एक गुलाल भेटतो. आणि काही जे पूर्वी आयोजक करत होते क्वार्टर फायनल चालू झाल्यानंतर क्वार्टर फायनलला कमी कमी बक्षिसं ठेवायचे. आयोजकांना मी थोडीशी तंबी दिली आणि 11,000 रुपये क्वार्टर फायनलला पहिलं बक्षीस आहे. 11 आणि क्रमवारी असे जे फायनलला बक्षीस 5-5 हजार रुपये लोक ठेवतात तेवढे आम्ही शेवटच्या 9 बक्षिसामध्ये ती रक्कम आणून ठेवली. क्वार्टर फायनल म्हणजे सेमीला दुसऱ्या नंबर उतरणारा पण गाडा मालक ह्याच्यामध्ये गुलालात आहे.
आणि पहिल्या नंबरच्या गाडा मालकांचा पण खूप चांगला विचार केल्यानंतर असं लक्षात आलं, मागच्या मैदानाला सर्व हात मिळून जात होते, साहेब एवढं चांगलं मैदान कोणी घेत नाही, तुम्ही क्वार्टर फायनलला पण 11,000 रुपये प्रथम पारितोषिक देता, गटपासला पण एक सायकल, एक मानाची सायकल तुम्ही देता. आणि एवढं ते खुश होऊन गेले. ते बघूनच मी त्यांना परत बोललो की आहे तसंच ठेवा, काही बदल करू नका. खूप गाडा मालक खुश होऊन जात आहे तिथून. पारितोषिकांचा विषयच निघलाय. कशा पद्धतीने पारितोषिक ठेवण्यात आलेले? 1.5 लाख पहिले आहे, 1 लाख, आणि असं 71,000, 61,000, 51,000 अशी क्रमवारी आहे. तुमच्या चॅनलद्वारे मी प्रदर्शित करण्याचं ते बॅनर टाकू आपण. पण एवढं आहे की प्रथमच 18 गाडा मालक क्वार्टर फायनल आणि फायनलचे गुलालाचे मानकरी राहणार आहे. आणि मागचे जे 40-50 लोक आहेत त्यांना पण गुलाल, म्हणजे असं एकूण एक 70 ते 75 लोकांना गुलाल भेटतोय या आपल्या मैदानामध्ये. म्हणजे हे मला खूप मी का आनंदी आहे एवढं तुम्हाला सांगतो, की एवढ्या लोकांना जर गुलाल भेटत असेल ना, तर मी खरंच ह्याच्यामध्ये गाडा मालकांचं अभिनंदन करेल. आणि तुम्ही अशा मैदानाला तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. लॉट्स वगैरे कधी काढण्यात येईल? लॉर्ड्स पहिल्या दिवशी येईल. जे आपलं मैदान आहे 18ला, 17ला संध्याकाळी 6 वाजता लॉर्ड्स तुमच्या मोबाईलवर असेल. बघा मित्रांनो, ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला शंका कुशंका होत्या, त्या सगळ्या गोष्टींचं निवारण आता मला तरी वाटतंय झालंय. जे आपल्या तक्रारी आहेत लॉर्ड्स बाबत, ते स्वतः मी आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे मैदानामध्ये मैदान झाले, आणि मला भरपूर आयोजकांनी बोलवून मला माझं मार्गदर्शन घेतलं, मला पण तिथे बोलवलं. लॉट्स बद्दल काय आहे, आपण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो हा भाग आहे, तो आपण अवलंबून आहे सातारा चे किंवा पुण्याचे जे पश्चिम महाराष्ट्रातले जे समालोचक आहे त्याच्यावर अवलंबून आहोत. कारण की त्या लोकांना खूप अनुभव आहे याच्यातला, म्हणून आपण त्यांची वाट बघत असतो. आणि त्यांची अशी तक्रार होती की साहेब, जो नगरचा जो रोड आहे तो खूप खराब आहे आणि आम्हाला वेळ लागतो यायला, प्रवासाची याच्यासाठी तकलीफ. प्रवासामध्ये त्यांचा वेळ जातोय. तरी मी यावेळेला त्यांना विनंती केली आहे की तुम्ही जेवढे लवकर येणार तेवढं आमचे लॉट्स व आमचे छत्रपती संभाजीनगर गाडा मालकांची जी गैरसोय होते ते होणार नाही, व त्यांना 6-7 वाजता लॉट्स बघायला भेटतील व ते आरामात झोपून सकाळी मैदानाला येतील, अशी सोयी सुविधा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. ते थोडंसं संयम धरा, कारण की आपण लॉट्स साठी त्यांना खूप आवर्जून बोलवतो, पण ते काहीतरी तांत्रिक कारणामुळे वेळेवर पोहोचत नाही, त्याच्यामुळे अडचणी येतात. धन्यवाद भाऊ, खूपच छानरीत्या अशी माहिती दिली तुम्ही. आणि नक्कीच बैलगाडी मालकांना या मैदानात येऊन खेळण्याचा आनंद होईल. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सरपंच एकोड पाचोडचे. नमस्कार. 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 आपल्या गावात आज दुसरा खेळ भरवण्यात येते आणि खूप छानरीत्या काम चालू आहे. काय सांगता येईल? ते जे आपण पहिल्या वेळेस खेळ भरवला होता ना, तर थोडं आम्हाला पाट्याची कमतरता भासली, तर त्याच्यामुळे आम्ही दुरुस्त करून डबल खेळ ठेवलाय. खूपच छानरीत्या मैदानाचं काम चालू आहे. आज बैलगाडी मालकांचा एवढा विचार करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आज बाकीसोबत तुमच्यासोबत आयोजक आहे यांनी सगळ्यांनी या टीमचं तुमचं खूपच छान काम चालू आहे. आणि बैलगाडी मालकांचा असाच विचार करणं ही खूप काळाची गरज आहे. काय सांगता येईल तुमच्या टीम बद्दल? जी आता ही जी माझ्या बरोबर टीम आहे, यांचे सगळ्याच समजा बैलावाल्याची, तर हे जायचं हे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन जे खेळ खेळतात, तर हाच खेळ आपल्या संभाजीनगरला व्हावा म्हणून ह्या प्रयत्नाने आम्ही हे करू लागलो. म्हणजे आपल्या बैलगाडा मालकांची दैन नाही व्हावं, पैसे खर्च नाही व्हावं, ह्या हिशोबाने आपल्या संभाजीनगरला कसं वाढवता येईल खेळ, ह्या हिशोबाने करू लागलो प्रयत्न. काय सांगता येईल बैलगाडी मालकांना? हेच ना, म्हणजे आपल्या तुम्ही जितक्या ताकदीने येता येईल इथं आपल्या संभाजीनगरला, तितकी विजिट इथं द्यावं त्यांनी आपल्या मैदानावर. याचे आपल्याला फायदे पुढे बी होतील, उजूक दुसऱ्या गावाला मैदान लागतील, आपल्या तालुक्यातच मैदान लागले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे भाऊ. जसं आपल्याला बघून बऱ्याचशा जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी मैदान भरतायत. काय सांगता येईल? हो ना, म्हणजे भरलेच पाहिजे ना, तेव्हा आपले बैल आपल्या संभाजीनगरचे बैल संभाजीनगरलाच खेळले पाहिजे. बाहेर जाऊन खेळायचं, पैसे घालायचे, गाड्या माणसाची दैन, तर आपले संभाजीनगर जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा आपलेच बैल आपले इथे खेळले पाहिजे ना. कसं ज्यावेळेस एक खेळ आपल्या गावात पूर्ण होतो आणि त्याची जी आपल्याला प्रशंसा मिळते किंवा जी आपली वाहवा होते की खेळ खूप छानपणे पार पडला, कसा आनंद असतो काय? खूप खूप छान आनंद असतो. हा आनंद वेगळाच आहे. म्हणजे
तुम्ही कोणतं कार्य करा, लग्न करा, काही करा, पण याच्या इतका आनंद कोणत्याच कार्यात नाही. धन्यवाद. खूपच छान अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद.